सध्या कडक उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते. यंदा देशात नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून हा वेळेपूर्वीच धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुधारित अंदाजानुसार केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला नियोजित वेळेपेक्षा केवळ 2 दिवसांचा विलंब होऊ शकतो. याआधी 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज होता. मात्र आता तो 28 ते 3 जून या कालावधीमध्ये केरळमध्ये धडकणार आहे. या 2 दिवसाच्या विलंबामुळे महाराष्ट्रात मान्सूनला पोहोचण्यासाठी नागरिकांना जून महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. तर दुसरीकडे मान्सूनने 16 मे रोजीच अंदमान आणि निकोबार बेटावर वेळेआधीच हजेरी लावली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून हे मान्सूनचं वारं वेगाने पुढे सरकण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होते. या मान्सूनच्या प्रवासादरम्यान हवामान खात्यानं दक्षिण केरळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून उर्वरित भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर 28 मे नंतर केरळमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. केरळमधील मान्सूनच्या आगमनाने देशातील मुख्य 4 महिन्यांच्या पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होत असते, ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मान्सूनच्या प्रवासाकडे लागलेलं असतं. एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा सुरू असतानाच महाराष्ट्रात सध्या हवामानाची 2 टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून पुढील 24 तासात हलक्या सरी कोसळू शकतात. तर कोकण आणि किनारपट्टीच्या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. या उलट विदर्भातील नागरिकांना मात्र सध्या तीव्र उष्णतेचा कहर सहन करावा लागत आहे. वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामानाचा इशारा देत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी दिलासा मिळणार असला तरी विदर्भाला मात्र अजूनही काही काळ कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.